मसवड नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षांसह सर्व 21 जागा निवडून आल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त नगराध्यक्ष पूजा सचिन विरकर यांना त्यांच्या खुर्चीवर बसवण्यात आले। तसेच सर्व नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी गोरे यांनी शुभेच्छा दिल्या। दरम्यान त्यांनी बोलताना विरोधकांवर जोरदार टीकास्त्र केलेच, परंतु स्वकीय असलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनाही सक्त ताकीद दिली आहे। थैंक यू। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीचा जय हो। नामदार जयकुमार गोरे भाऊंचा जय हो। नामदार जयकुमार गोरे भाऊंचा पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीचा जय हो। नामदार जयकुमार गोरे भाऊंचा जय हो। नामदार जयकुमार गोरे भाऊंचा जय हो। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता मताधिक्यानं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या सभागृहामध्ये आज प्रवेश केला आणि त्याचे खरे शिल्पकार आपले नेते नामदार जयकुमार गोरे भाऊ आहेत। मी सर्वांच्या वतीनं, मसवड शहरवासियांच्या वतीनं, आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं, नगराध्यक्षांच्या वतीनं, सर्वसामान्य जनतेच्या वतीनं नामदार जयकुमार गोरे भाऊंचं या ठिकाणी कमळ फुलांच्या पुष्पहारानं आणि फेटा बांधून या ठिकाणी भाऊंचा आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सन्मान न भूतो न भविष्य ते अशा स्वरूपाचा होता आणि ज्या नगराध्यक्ष म्हणून आज या खुर्चीवरती विराजमान झाल्या त्या आपल्या नगराध्यक्षा श्रीमती पूजा सचिन विरकर यांचा या ठिकाणी सत्कार यानंतरच्या आपल्या नगरसेविका आहेत श्रीमती दीपाली धनंजय शिंदे। यानंतर माझी
यानंतर श्री सतीश शिवाजी मासा सुरुवात करतोय. त्यानंतर श्रीमती सविता वसंत मासाळ. अरे टाळा. थोडं कमी आहे. आता आपला कार्यकर्ता रतन मारुती लोखंडे याचा सत्कार भाव करत आहेत. यानंतर अत्यंत सन्मान होतोय. यानंतर या सभागृहामधील सर्वात ज्येष्ठ काजी यानंतरच्या आमच्या श्रीमती यानंतर ज्यानं उच्चांकी मतानं अत्यंत कमी वयामध्ये तरुण वयामध्ये त्या गडाला आमचा प्रज्वल किरण कर्डोने सर्वाधिक मताधिक्य. त्यानंतर आकाश. यानंतर दुसऱ्यांदा या सभागृहामध्ये प्रवेश करतायत ज्यांनी इतिहास घडवलाय असे दोन्ही पती पत्नी पत्नीचा पहिल्यांदा सन्मान होतोय. यानंतर श्रीमती प्रमिला जयंत. यानंतर युवराज एक मिनिट. हा भाऊ समोर. एकदा टाळ्या. त्याचबरोबर पाठीमागं यशानं थोडीशी उलटावणी दिलेला परंतु आता बाजीगर ठरलेला आमचा महावीर गिरजाप्पा विरकर पैलवान. यानंतर श्रीमती विजय रामचंद्र बनगर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एक मिनिट समोर. यानंतर आपल्या वडिलांचा वारसा चालवण्याची भूमिका घेऊन निवडणुकीमध्ये भाग घेतला असा आमचा युवक श्री अभिषेक अप्पा विरकर याचा या ठिकाणी सन्मान होतोय. सिद्धनाथाच्या नगरीमध्ये सिद्धनाथाच्या आशीर्वादानं आणि मसवड शहरातल्या सगळ्याच मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाचं पॅनल आपल्या या शहरामध्ये उभं राहिलं आणि शहरातल्या सगळ्या माता भगिनींनी आमच्या बांधवांनी ज्येष्ठ लोकांनी भरभरून आशीर्वाद आमच्या या भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला दिले आणि विक्रमी मतानं सगळ्याच उमेदवारांना निवडून दिलं. सगळ्यात पहिल्यांदा मी मसवड शहरातल्या नागरिक माता भगिनींचं बांधवांचं आणि ज्या ज्या लोकांनी या विजयासाठी प्रयत्न केले ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं मी मनापासून हात जोडून आभार मानतो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा शिवाय हे शक्य झालं नसतं. हे अशक्य असं काम आपण सगळ्यांनी केलं आणि खास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2016 साली 2016 साली निवडणुकीमध्ये झालेला पराभव आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक होऊन पुन्हा जोपर्यंत आपली सत्ता या नगरपालिकेमध्ये प्रस्थापित होत नाही तोपर्यंत या नगरपालिकेमध्ये यायचं नाही. आणि आता निवडणूक चालू असताना 21-0 झाल्याशिवाय आपण गुलाल घ्यायचा नाही अशा पद्धतीचा संकल्प
माझ्याकडून अनाहूतपणे झाला, परंतु मसवडकरांनी आणि आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मला गुलाल घेण्याची संधी दिली. 21च्या 21 सीटा आपण मसवड शहरातल्या नागरिकांनी निवडून दिल्या आणि त्याचसोबत पुन्हा नगरपालिकेत याची संधी दिली. भारतीय जनता पक्षाचं पॅनल निवडून दिलं, म्हणून पुन्हा एकदा मी मसवड शहराला नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो. आज मी विशेष बोलणार नाही, कारण आपल्याला आभार मेळावा घ्यायचा आहे. त्या दिवशी मी वास्तविक त्या शहरातल्या नागरिकांशी आपल्या सगळ्यांशी बोलेल. परंतु आज मसवड शहरानं विक्रमी मतानं नगराध्यक्ष म्हणून आमच्या पूजाताईला निवडून दिलं आणि अनेक लोकांना शंका होत्या. अनेक लोक म्हणली मसवड शहरातनं मतदान कुणाला तरी अधिकच होईल, ग्रामीण भागात म्हणजे वाड्या वस्त्यावरनं पूजाताईला मतदान होईल. तर सगळ्या अपेक्षा फोल ठरवत ते पाठीमागच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या लोकांनी, बाबू काका तुम्हाला सोडून, ज्या पद्धतीचा शहरानं टाकलेला विश्वास किंवा शहराच्या अपेक्षाचा जो भंग केलेला होता, त्यातून शहरातल्या लोकांच्या एक वेगळ्या भावना तयार झालेल्या होत्या. त्या भावना रास्त होत्या, पण त्याही भावनेला छेद देत शहरातल्या सगळ्या नागरिकांनी आशीर्वाद आमच्या पूजाताईला दिले आणि जवळजवळ 4,844 मतांनी पूजाताईला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं आणि 5 वर्ष या शहराची सेवा करण्याची संधी या निमित्तानं निर्माण करून दिली. आपण सगळ्यांनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये पाहिलं की पूजा निवडणुकीला उभा राहिल्यानंतर आजपर्यंत या लोकांनी ज्या पद्धतीचा नेगेटिव्ह सेट करून किंबहुना आपापसात लोकांना कायम द्वेषानं भांडत ठेवण्याचं काम या सगळ्या प्रस्थापित मंडळींच्याकडून सातत्य उमेदवारी देताना पूजाताईकडे 5 कोटी रुपये आहेत म्हणून उमेदवारी दिली, अशा पद्धतीचा किळसवाना प्रकार, म्हणजे लाजा वाटत नाहीत अशा पद्धतीचा प्रकार काही लोकांनी आपल्यातल्या आणि बाहेरच्याही लोकांनी या समाजासमोर नेण्याचा प्रयत्न केला. अशी बेशरम माणसं या शहरामध्ये राहतात, याचे मला खास करून मनापासून उद्विग्नता याची येते. अशा पद्धतीचा विचार काही लोक या शहरामध्ये करतात. आणि जेव्हा पूजाताईच्या एका सामान्य कुटुंबात आलेली ही मुलगी, ज्या कुटुंबाला कुठला राजकीय वारसा नाही, सामान्य कुटुंबातली ही मुलगी उभी राहिली आणि त्या कुटुंबाने जे वैभव निर्माण केलंय प्रचंड मेहनतीनं केलेलं आहे. कुणाच्या मुंड्या आणि कुणाचं हिसकावून घेऊन काय केलेलं नव्हतं आणि जे समोर उभे राहिले काय त्यांना भीक लागली होती. अशा पद्धतीच्या जेव्हा गोष्टी आपण करताना, अशा पद्धतीची चर्चा करता, समोरच्या लोकांना काय भीक लागली नव्हती. अख्या गावाच्या सातबाऱ्यावर नाव लावून मिजाज मारणाऱ्यांनी या विषयावर बोलण्याची आवश्यकता नाही, पण ते ठीक आहे. तरी या विषयावर अधिक न बोलता मी पूजाताईच्या सगळ्या कुटुंबाला, आपल्या सगळ्या पार्टीतल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि पूजाताईला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि पूजाताईंना 5 वर्ष आता गावाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. ताई, मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्याकडून या गावाची निस्वार्थ सेवा व्हावी, आपल्या कालखंडामध्ये जे चांगलं करता येईल अशा पद्धतीचं काम आपल्या हातून व्हावं, अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि आपल्याला आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्तानं मी देतो. आज आपण बघतो 21 नगरसेवक आज माझ्यासोबत आहेत आणि 21 नगरसेवकांचं ऍव्हरेज वय काढलं तर मला वाटतं 27-28च्या पुढचं नाही, अशा पद्धतीची यंग ब्रिगेड आज आपल्या या मसवड नगरपालिकेतल्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी निवडून दिलेली आहे.
मी आता पर्सनली नाव न घेता सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी खूप अभिनंदन करतो आणि आपल्याला गावाची सेवा करण्यासाठी खूप शुभेच्छा आपल्याला या निमित्तानं देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं वय खूप कमी आहे. बाबू काका असतील, बंडू असेल, वकील असेल, एक 2-4 लोक असे आहेत, आमच्या ताई आहेत की ज्यांच्याकडे थोडासा अनुभव आहे काम करण्याचा. बाकी सगळी टीम अगदी नवीन आहे. आपण निवडून आल्यानंतर अनेकांना वाटतं की आता मी आभाळ आणून खाली ठेवेन आणि मी सगळं उभं करेन, अशा पद्धतीच्या भावना, किंवा नगरसेवक झाल्यावर फार पैसे मिळतील आणि पैसे मिळवायसाठी काय डोक्यात असला विषय मी स्पष्ट थोडंसं बोलतोय आज. परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की इथं तुम्ही आलाय ती लोकांची सेवा करण्यासाठी आलाय, याचं भान आपल्याला सगळ्यांना पहिलं राहिलं पाहिजे. इथं निवडून दिलेल्या लोकांनी चा भ्रमनिरास होईल, त्यांना असं कधी वाटेल की आपण चुकीच्या माणसाला निवडून दिलं, अशा पद्धतीचं वर्तन आपल्या हातून होता कामा नये, याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी. ही विनंती या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करणार आहे. कारण अशा ठिकाणी काम करायची संधी खूप कमी लोकांना मिळते आणि खास करून एवढ्या कमी वयात आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं आपल्या हातून झालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांच्या बरोबर व्हावं, अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. मला माहिती आहे, चर्चा होत असताना, बाहेर बोलत असताना सगळ्यांना वाटतं की नगरसेवक आम्ही झालोय आणि मी अनेक आमदारांची अवस्था बघतो नव्हतं साहेब. आमदार झाल्यावर मी आभाळाखाली आणीन असं वाटतं, परंतु वास्तव जीवन जगायला आपण शिकलं पाहिजे. जे आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो, जे घडवण्याची क्षमता आपल्या ते घडवू शकतो. परंतु आपण 100% जादूची छडी घेऊन इथं आलोय आणि पटकन मी माझ्या प्रभागातले सगळे प्रश्न सोडवेल, पटकन माझे सगळे विषय संपतील, असं होत नाही. सातत्यानं तुम्ही प्रयत्न करत राहिला 5 वर्ष, तर तुम्हाला अपेक्षित असणारं काम तुम्हाला उभं करता येईल, याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आचारसंहितेत आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे. लोकांची सेवा करत असताना लोकांशी नम्रपणे बोललं पाहिजे, लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आपण इथं बसतो तेव्हा अनेकदा लोक चिडून आपल्याकडे येतात, कारण त्यांना त्यांची अडचण असते. अशा वेळी सुद्धा आपण न चिडता त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांचं म्हणणं समजून घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. नगरसेवक झालो म्हणजे आम्हाला 2-4 शिंग आली असं अजिबात काही नाही आहे. आपण आणि अनेकदा वाटतं की अनेक लोक म्हणतात की आम्ही एवढ्या मेहनतीने आलोय, खर्च करून आलोय, तुम्हाला होते हाऊस म्हणून तुम्ही उभा राहिला, काय तुम्हाला निमंत्रण पाठवलं होतं गावाने तुम्ही उभा राहिला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हाऊस किंवा तुम्हाला सेवेची आवड होती म्हणून तुम्ही उभा राहिलात. त्यामुळे गावावर मेहरबानी केल्याचा कोणी प्रकार करू नये, ही मनापासून विनंती या निमित्ताने करेल. आपल्या सगळ्यांना जी संधी गावकऱ्यांनी दिली, गावातल्या शहरातल्या लोकांनी दिली, त्यासोबत सिद्धनाथांनी आपल्या पाठीशी आशीर्वाद उभे केलेले आहेत. त्या आशीर्वादाची प्रतारणा करू नका. लोकांची मनोभावे सेवा करा, लोकांची मनं जिंका आणि ज्या अपेक्षेनं लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे तुम्हाला शक्य आहे ते सगळं करा. मी एवढंच सांगतो, मी आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून किंवा या पॅनलचा प्रमुख म्हणून आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू